नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या MPSC टिप्स अँड ट्रिक्स चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी निलेश नवरे व माझे सहकारी शोएब पटेल। आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत राज्यघटना समितीतल्या समित्या। म्हणजे राज्यघटना निर्माण करण्यात आली होती तेव्हा जेवढ्या समित्या व उपसमित्या स्थापन करण्यात आल्या होत्या, तर त्यामधल्या महत्त्वाच्या म्हणजेच मुख्य समित्या व उपसमित्या आम्ही आपल्यासमोर घेऊन येणार आहोत आणि त्याचे अध्यक्ष आपल्याला सांगणार आहोत। तरी विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आम्ही ट्रिक म्हणजे या लेसनमध्ये या व्हिडिओतनी ट्रिकसुद्धा टाकण्यात आलेली आहे। ते तुम्ही हा लेसन पूर्णतः बघा, स्किप करू नका, कारण की यावर बऱ्याचदा MPSCमध्ये क्वेश्चन आलेले आहे। नसेल तर तुम्ही मला वाटत नसेल की या म्हणजे या पोर्शनवर क्वेश्चन आलेले नाही, तर मागील जे MPSCच्या प्रश्नपत्रिका जे आहे ते तुम्ही तपासू शकता। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवत राहा। आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला अनअकॅडमीवरसुद्धा फॉलो करू शकता। अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे। अनअकॅडमीवर MPSC, UPSC, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेची उत्तम लेसन तुम्हाला पाहायला मिळेल। तरी तुम्ही अनअकॅडमीचे लर्निंग ॲप डाउनलोड करायला विसरू नका। आणि विद्यार्थी मित्रांनो, जे आम्ही यूट्यूबवर जे 5-6 जे जिल्ह्याविषयीची माहिती टाकण्यात आलेली आहे, जर का तुम्हाला अजून जिल्ह्याविषयीची माहिती हवी असल्यास तुम्ही अनअकॅडमीवर जाऊन मला फॉलो करा, तिथेच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। पहा, आपल्यासमोर आलेल्या आहे घटना समितीच्या समित्या। प्रमुख समित्या पाहूया पहिले घटना समितीच्या। तर घटना समितीचे मागील लेसनमध्ये मी आपल्याला सांगितलं की घटना समितीची स्थापना केव्हा झाली। त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीची स्थापना करण्यात आली। त्यानुसार त्यामध्ये 3 मंत्री होते, त्याची सुद्धा मी तुम्हाला ट्रिक दिली होती। LAC लॅक अशी ट्रिक मी तुम्हाला दिली होती। L मीन्स लॉरेन, A मीन्स अलेक्झांडर आणि C मीन्स क्रिप्स। हे 3 व्यक्ती म्हणजे त्रिमंत्री योजना कॅबिनेट मिशननुसार म्हणजेच भारताची संविधान सभा ठरवण्यात आली, म्हणजेच घटना समिती भारताची ठरवण्यात आली होती। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज त्याच्या जे समित्या आहे म्हणजे आपल्याला मागील लेसनमध्ये सांगितलं की 389 सदस्य होते, त्यातले 292 ब्रिटिश प्रांताचे, 4 चीफ कमिशनर प्रांताचे, 93 संस्थानिक होते। तर त्यानंतर हे सगळे गठीत झाल्याच्या नंतर यामध्ये अशा 22 समित्या स्थापन करण्यात आल्या। तर त्या 22 समित्यातल्या आपण काही प्रमुख समित्या पाहूया आणि त्या समित्याचे अध्यक्ष पाहूया। पहा, तर मग पहिलं संघराज्यीय अधिकार समिती, म्हणजे संघराज्याची जे अधिकार आहे त्याच्याबद्दलची जी समिती होती ती जवाहरलाल नेहरू यांची होती। त्यानंतर पहा संघराज्य घटना समिती, तर याबद्दलची समितीचे अध्यक्ष हे सुद्धा जवाहरलाल नेहरू होते। त्यानंतर प्रांतिक राज्यघटना समिती, म्हणजे प्रांताविषयीचे जे राज्यघटना समिती होती, तर त्याविषयीचं जे प्रांताचे अधिकार जे म्हणजे प्रांताला मिळणार होते, जे म्हणजे केंद्र सरकार प्रांताला जे अधिकार देणार होते, तर त्याविषयीची जी समिती होती तर ती होती कोणाची? सरदार वल्लभभाई पटेल यांची। त्यानंतर पहा मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याबाबत सल्लागार समिती होती सरदार पटेल यांची। यात काय सांगण्यात आलेलं आहे? मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्रे, म्हणजे जेव्हा भारत स्थापन केला जात होता तर तेव्हा भारतामध्ये कोणती क्षेत्रे अंतर्भूत म्हणजे केलेली, कोणती म्हणजेच जसे की संस्थानाबद्दल बरेचसे वाद होते त्यामध्ये, की कोणते संस्थान भारतात विलीन होणार होते, काही संस्थान स्वतंत्र राहणार होते, काही संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन होणार होते। तर त्यासाठीच म्हणजेच कसं अंतर्भूत केलेली क्षेत्रे याबाबतची सल्लागार समिती, याचे अध्यक्ष कोण होते? तर हे सरदार वल्लभभाई पटेल यांना हे त्याचे म्हणजे या समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते। जवाहरलाल नेहरूकडे संघराज्यीय समित्या, अधिकार व घटना हे दोन्हीची अध्यक्षपद देण्यात आलं। त्यानंतर प्रांत राज्यघटना समितीचं पटेलकडे आणि मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आदिवासी तर यांच्याकडे दिलं होतं सरदार पटेलकडे। मसुदा समिती आपल्याला माहितीच आहे की 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन करण्यात आली। घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी बनवण्यात आली होती आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर BR आंबेडकर। त्यानंतर पहा मूलभूत अधिकार उपसमिती, याचे अध्यक्ष होते कृपलानी। आपण हे अशाहून लक्षात ठेवू शकतो की मूलभूत अधिकार मिळाले, कृपा झाली। समजलं का? मूलभूत अधिकार मिळाले, काय झाली? कृपा झाली, म्हणजेच JB कृपलानी। त्यानंतरचं पहा हे उपसमिती आहे विद्यार्थी मित्रांनो। पहा पहिल्या जे झाल्या होत्या ते मुख्य समित्या होत्या, आता जे मी सांगत आहे तुम्हाला उपसमिती आहे। त्यानंतर दुसरं पहा अल्पसंख्याक उपसमिती, अल्पसंख्याक कोण? मुखर्जी। समजलं का? अल्पसंख्याक कोण? मुखर्जी, म्हणजेच अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष मुखर्जी।
मूलभूत अधिकार समितीचे म्हणजे मूलभूत अधिकार मिळाले, कृपा झाली. समजलं. त्यानंतरचं पहा तिसरं, ईशान्य सीमा आदिवासी क्षेत्र म्हणजे ईशान्य भागातले जे काही राज्य आता निर्माण करण्यात आलेले आहे तर ते, आणि आसामची अंतर्भूत न केलेली व अंशतः अंतर्भूत केलेली क्षेत्रे या संदर्भातली उपसमिती, त्याचे अध्यक्ष होते गोपीनाथ बारडोलोई. त्यानंतर पहा, आसाम वगळता इतर अंतर्भूत न केलेली व अंशतः अंतर्भूत केलेली जी क्षेत्र होती याच्या संबंधीची समिती होती ते S.V. ठक्कर. S.V. ठक्कर. पहिलं काय सांगितलं आपण, ईशान्य सीमावर्ती आदिवासी क्षेत्र प्लस आसाम, पण यामध्ये काय सांगण्यात आलेलं, आसाम वगळता, तर ते S.V. ठक्कर होते त्याचे. त्यानंतरचं पहा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 4 समितीचे अध्यक्ष होते. त्यामधल्या 2 समित्या मुख्य समित्या होत्या आणि 2 समित्या उपसमित्या होत्या. तर त्याविषयीची एक ट्रिक आम्ही तयार करण्यात आलेली आहे. ट्रिक पहा, साधी आणि सोपी ट्रिक आपल्या समोर आलेली आहे. हे पहा ट्रिक, कसूर वित्त कर्मचाऱ्याचा. एवढा शब्द जर का लक्षात ठेवलं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला माहीत पडेल की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कोणकोणत्या समितीचे अध्यक्ष होते. त्यामधलं पहिलं पहा, क मीन्स कामकाज प्रक्रिया व नियम समिती, हे होती मुख्य समिती होती. तर याचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर सु मीन्स सुकाणू समिती, याचे सुद्धा अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे आहे मुख्य समिती. विद्यार्थी मित्रांनो, काही पुस्तकामध्ये सुकाणू समितीचे अध्यक्ष K.M. मुंशी देण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जे आपण M. लक्ष्मीकांतचे जे पुस्तक जर का तुम्ही वाचत असाल तर त्यामध्ये सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सांगण्यात आलेलं आहे. तर मला जरी वाटते तरी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसादच असेल. तर पहा, सुकाणू समितीचे अध्यक्ष, आणि हा जो संदर्भ जे घेतलेला आहे आम्ही ते M. लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकातूनच घेतलेला आहे. तर सुकाणू समितीचे अध्यक्ष सुद्धा कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसादच होते. तर कसू झाला. त्यानंतर र मीन्स पहा, राष्ट्रध्वजात संबंधीची हंगामी समिती, म्हणजे राष्ट्रध्वज कसा असावा, त्यात किती आऱ्या असल्या पाहिजे. मागच्या याच्यात सुद्धा सांगितलं होतं मी तुम्हाला की राष्ट्रध्वज खादीचा असला पाहिजे, म्हणजे त्या संबंधीचे नियम, त्याचा कलर वगैरे सगळं काही त्यामध्ये लिहून आहे. म्हणजेच या समितीने ते सगळं काही मान्य केलेलं आहे. तर राष्ट्रध्वजा संबंधीची हंगामी समिती हे होती उपसमिती. कोणती उपसमिती, तर त्याचे सुद्धा अध्यक्ष राजेंद्र प्रसादच होते. त्यानंतर वित्त कर्मचाऱ्यांच्या, म्हणजे जे आपल्या ट्रिकमधलं वित्त कर्मचाऱ्याचा आहे म्हणजेच वित्त कर्मचारीची समिती, हे सुद्धा उपसमिती होती आणि याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच होते. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, गृह समिती जी होती घटना समितीची, तर त्याचे अध्यक्ष होते P. पट्ट्याभी सीतारामय्या. त्यानंतर पहा, प्रांताच्या मुख्य आयुक्तांची जी समिती होती ती सुद्धा B. पट्ट्याभी सीतारामय्या यांचीच होती. त्यानंतर पहा, कामकाज क्रम समिती. या पहिले जे कामकाज समिती आपण जे पाहिली होती राजेंद्र प्रसादची, कामकाज प्रक्रिया व नियम समिती होती. आता आपण पाहत जाऊ ते कामकाज क्रम समिती आहे, ते K.M. मुंशी हे त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर पहा, घटना समितीच्या कार्याविषयीची समिती ग. माळवणकर यांची होती. त्यानंतर पहा, नंतरचं सर्वोच्च न्यायालयाबाबतची हंगामी समिती, सर्वोच्च न्यायालयाबाबतची, तर S. वरदाचारी यांच्यावर अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. पण विद्यार्थी मित्रांनो, ते घटना समितीचे सदस्य नव्हते. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ते घटना समितीचे सदस्य नसून सुद्धा त्यांना सर्वोच्च न्यायालयाविषयीची हंगामी समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते. त्यानंतर पहा, S. वरदाचारी यावर पुन्हा नागरिकत्वावरील एकदर्त समितीचे अध्यक्षपद सुद्धा सोपवण्यात आले होते. त्यानंतर पहा, भाषावार प्रांतरचनेची समिती जी होती त्याचे अध्यक्ष होते S.K. दार. आपल्याला माहीत आहे की 53 मध्ये आंध्र प्रदेशची निर्मिती झाली, नंतर महाराष्ट्र व गुजरातची निर्मिती झाली. तर हे सगळं झालेलं आहे. समजा 53 मधले जे आंध्र प्रदेशची निर्मिती झाली होती, भाषावार प्रांतरचनेला जे दार कमिशनचा म्हणजे विरोध करण्यात आला होता, तर त्याचे अध्यक्ष कोण होते, भाषावार प्रांतरचनेचे S.K. दार हे होते. आणि हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो घटना समितीचे सदस्य नव्हते. त्यानंतर पहा, भारतीय राज्यघटनेतील आर्थिक तरतुदी विषयक जी समिती होती ती होती नलिनी रंजन सरकार यांची. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही महिला सुद्धा घटना समितीची सदस्य नव्हती. म्हणजेच एकूण 3 असे व्यक्तिमत्व आपल्या समोर आलेले आहे जे घटना समितीचे सदस्य नव्हते, तरी पण घटना समितीतल्या जे समित्या जे होत्या त्यांचे ते अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्यामध्ये एक महिला आहे नलिनी रंजन सरकार आणि 2 व्यक्ती आहे S.K. दार आणि वरदाचारी.
त्यानंतरचं पहा, घटनेचा मसुदा परीक्षण करणारी जे विशेष समिती होती, म्हणजे घटनाची मसुदा समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते आणि त्याचे परीक्षण करणारी विशेष समिती त्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. त्यानंतर पहा, वृत्तपत्र कक्ष समिती हे उषानाथ सेन यांच्याकडे देण्यात आलेली होती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आमचं लेसन, आजचं आमचं टॉपिक, आजचा आमचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.